अजिंठा लेणी व अजिंठा लेणी परिसर हा एक मोठ्या अजिंठा वनक्षेत्र परिसराने वेढलेला आहे आणि अजिंठा लेणी ह्या वन परिक्षेत्राच्या मध्यस्थित असल्यामुळे हा परिसर व अजिंठा लेणी मधमाशांकरता आदिम काळापासून त्यांचे आवडीचे स्थान राहिले आहे आणि त्यामुळेच अजिंठा लेणी व लेणी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मधमाशांचे पोळे आढळून येतात। विशेष करून अजिंठा लेणीच्या सर्वात उंच लेणी नंबर 10 व त्याच्या शेजारी लेणी नंबर 9 हे दोन लेण्या मागील काही दशकापासून मधमाशांचे आवडते स्थान आहे। इथे दरवर्षी 10 ते 15 मधमाशांचे पोळे एकाच लेण्यात असतात। याही वर्षी लेणी नंबर 10ला 9 मधमाशांचे पोळे व लेणी नंबर 9ला 2 मधमाशांचे पोळे। आणि विशेष म्हणजे मागच्या आठवड्यात हवामानात झालेल्या मोठ्या बदलावामुळे हे मधमाशांचे पोळे मागील आठवड्यातच जंगलातून लेणी नंबर 10ला स्थलांतरित झालेत। कारण मागील आठवड्यात लेणी नंबर 10ला फक्त 2 मधमाशांची पोळे होते आणि अजिंठा लेणी ही जंगलाच्या मध्यस्थित असल्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात इथे मधमाशी मोठ्या प्रमाणात आढळून येतात। त्यामुळे लेणीस भेट देणाऱ्या पर्यटकांनी काही सूचना जे आहेत त्याचं काटेकोरपणे पालन करावे। तर मधमाशांना ज्या गोष्टी आवडत नाहीत ते आपण करू नये, जसे की अशा स्मारकाला जाताना भडक रंगाचे कपडे परिधान करून जाऊ नये। तसेच स्ट्रॉंग व उग्र वासाची बॉडी स्प्रे, अत्तरे, परफ्यूम, डिओ स्प्रे इत्यादी लावून सुद्धा जाऊ नये। कारण गडद रंग व उग्र वासाची परफ्यूम ह्यामुळे मधमाशा विचलित होऊन तुमच्यावर हल्ला करू शकतात आणि मधमाशांच्या पोळ्याच्या आसपास नेहमी शांतता बाळगावी। तसेच मधमाशाच्या पोळ्यांच्या आसपास गर्दी करू नये आणि सर्वांना आवर्जून सांगेल की मधमाशांच्या पोळ्यांशी कोणीही छेडछाड करू नये। तसेच जर का मधमाशी तुमच्या जवळपास आली तर घाबरून जाऊ नये, स्तब्ध उभे राहावे आणि आपल्या हाताने किंवा कशानेही मधमाशीला मारण्याचा किंवा हाकलण्याचा प्रयत्न करू नये। तुम्ही स्तब्ध उभे राहिल्यामुळे ती मधमाशी तुम्हाला चावणार नाही, पण तुम्ही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर मधमाशी तुम्हाला चावेल आणि इतर मधमाशा तुमच्यावर हल्ला करतील। त्यामुळे आम्ही सर्व कर्मचारी तुमच्या सुरक्षाकरता लेणीवर तैनात आहोत आणि आम्ही सर्व ह्या सूचनाचे पालन करतो। त्यामुळे आमचे कर्मचारी 24 तास मधमाशीच्या सानिध्यात काम करतात व क्वचितच आमच्या कर्मचाऱ्यांवर मधमाशांचा हल्ला होतो। त्यामुळे आमचे कर्मचारी जे सूचना करतात त्याचं काटेकोर पालन करावे। जरी मधमाशी चावली तर घाबरून जाऊ नये, कारण मधमाशी चावल्यावर प्रथम उपचाराची सोय आम्ही आमच्या ऑफिसमध्ये केली आहे। तरी मी सर्व पर्यटकांना आवाहन करेल, सूचना करेल की अजिंठा व अजिंठासारख्या इतर पर्यटन स्थळी जाताना जिथे मधमाशांचं अस्तित्व आहे तिथे या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि लवकरच वन विभाग व पुरातन विभाग, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग यांच्या संयुक्त कारवाईने
याच्यावर काही ना काही उपाययोजना लवकरात लवकर करण्यात येईल. धन्यवाद.